तुम्ही थांबा, तुम्ही बाहेर थांबा सर. कारण तुम्हाला यायला उशीर झालाय आणि या ऑफिसमध्ये असल्या गोष्टी खपवून घेतल्या जात नाही, तेव्हा तुम्ही बाहेर थांबा. सर मी तुम्हाला कळवलं होतं. हे बघा, तुम्ही माझ्याशी वाद घालू नका, तुम्ही बाहेर थांबा प्लीज. हा सर, तुमचं काम केलंय मी, ते आलेत तर मी बाहेर थांबवलं. मिस हळदी कुंकू. काय झालं, तुम्ही बाहेर का उभे आहात? सर मला भोपे सरांनी बाहेर जायला सांगितलं. भोपे काय हे? हा काय प्रकार आहे? तुम्ही त्यांना बाहेर उभं केलं? हा म्हणजे तुम्ही मला मगाशी मी बॉस आहे की नाही इथला, मग मला ठरवतं ना एम्प्लॉईजना शिक्षा करायची की नाही ते. आणि तुम्ही काय बोपेचं ऐकताय? आणि तुम्ही कळवायचं ना, तुम्हाला उशीर होणार होता तर. सर मी कळवलं होतं. कुणाला? भोपे सरांना. भोपे काय आहे? हम तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाही ठीक आहे, मी काही तुमच्या कामात इंटरफिअर करणार नाही. आता तुम्हीच ठरवा त्यांना बाहेरच उभं करायचं की आत घ्यायचं. मी ठरवणार कोण? हे बघा, मला असं वाटतंय त्यांनी जर तुम्हाला कळवलं होतं तर त्यांना आत घेतलं पाहिजे. अहो एवढ्या दमून भागून आल्यात त्या, यायचं का त्यांना ऑफिसमध्ये? मिस मानसी, या तुम्ही या. काय घ्याल? चहा, कॉफी? सर त्यांना विचारू ना, चहा कॉफी? नाही पण तुम्ही तर ऑफिसच्या वेळेत दुसरं काहीच करत नाही ना, फक्त ऑफिसचं काम करता. मग आता यापुढे ना तेच काम वेळेत चालू करा, नाहीतर भोपे सर खरंच शिक्षा करते. प्रीतम, अनिकेत तू कसा आहेस? अरे मी मस्त. तू कसा आहेस? किती वर्षांनी भेटलायस आणि असं फॉर्मली ग्रीट करतात का? मिठी मारायला पाहिजे मित्रा. कसा आहेस? मस्त. सायलेन्स प्लीज. तू पण इंटरव्ह्यू द्यायला आलायस? हो. म्हणजे फायनल राऊंड साठी जे 2 जण सिलेक्ट झालेत त्यातला दुसरा तू आहेस? हो. म्हणजे मला नोकरी मिळणार नाहीये तर, कारण ते दोघातल्या एकालाच सिलेक्ट करणार आहे आणि तू तर कॉलेजचा टॉपर आहेस, म्हणजे नोकरी तर तुलाच मिळणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे असं काय बोलतोयस? हे बघ, तू हिंमत नको सोडूस. तुझा इंटरव्ह्यू अजून झाला नाहीये. नोकरी तुला पण मिळू शकते. नाही मिळणार, कारण माझेही दिवस चांगले नाहीये. बाबा गेले, त्यानंतर आई सतत आजारी असते. आईच्या आजारपणात सगळे सेव्हिंग खर्च झाले, डोक्यावरती कर्ज झाले. रोज लोक घरी येतात, कर्ज फेडण्याच्या धमक्या देतात. हे कर्ज कसं फेडू तेच कळत नाही. घरचा सगळा भार माझ्याच खांद्यावरती आणि माझ्याकडे नोकरी पण नाही. या नोकरीकडून खूप अपेक्षा होती. ही नोकरी नाही मिळाली ना तर जीव देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये माझ्याकडे. प्रीतम माने. प्रीतम,
कॉन्फिडेंटली इंटरव्ह्यू दे. ऑल द बेस्ट. बाबा गेले त्यानंतर आई सतत आजारी असते. आईच्या आजारपणात सगळे सेव्हिंग खर्च झाले. डोक्यावरती कर्ज झालं. रोज लोक घरी येतात. कर्ज फेडण्याच्या धमक्या देतात आणि घरचा भार माझ्याच खांद्यावरती. नोकरी नाही मिळाली ना तर जीव देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये माझ्याकडे. एक्सक्यूज मी, येस. मला माझी फाईल पाहिजे होती. तुमचा अजून इंटरव्ह्यू व्हायचा आहे आणि तुमचे सर्टिफिकेट्स मी चेक केलेत. तुमचं प्रोफाईल फार स्ट्रॉंग आहे. ही नोकरी तुम्हालाच मिळेल. हो मला माहिती आहे, पण मला इंटरव्ह्यू द्यायचा नाहीये. का? का मला तुमच्या ऑफिसचं इंटेरियर नाही आवडलंय. हा? फाईल प्लीज. थँक्यू. आणि काय झालं? मिळाला जॉब? फायनल राऊंड क्लिअर झालास ना? मनू मला जॉब मिळाला होता, पण आणि कसली आनंदाची बातमी दिलीस तू. मला माहित होतं तुलाच मिळणार आहे हा जॉब. मला ना सकाळपासून पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. लव्ह यू सो मच. आय एम सो हॅपी. आता ना बाबांना सांगायलाही काही हरकत नाही. मला खात्री आहे ते नक्की होकार देतील आपल्या लग्नाला. अगं मी काय म्हणतोय ते ऐक. नाही असं नाही ऐकणार. मला भेट तू आज. मला पार्टी हवी आहे तुझ्याकडून. अगं हो, पण किती दिवस झाले मी या एका क्षणाची वाट बघत होते. तुला कसं सांगू मला किती आनंद झालाय. फायनली सगळं छान होणार आहे आता. आणि आईचा फोन येतोय मगासपासून. मी तुला नंतर करते. हा, आपण संध्याकाळी भेटून बोलूया. मला सांगायचं तुला. बाय. लव्ह यू. हा बोल आई. मनू, अगं तुला आनंदाची बातमी कळली का? हो आत्ताच. आज मी खूप खुश आहे. फायनली आज काहीतरी माझ्या मनासारखं घडलंय. अगं हो, आणि मुलगा सुद्धा हुशार दिसतोय. फक्त दिसत नाहीये, आहेच तो हुशार. तू बघ, एक दिवस अख्खं जग त्याच्या हुशारीचं कौतुक करेल. आज मी भेटणार आहे त्याला. भरभरून बोलायचंय मला त्याच्याशी. बरं चल मी ठेवते आता. लंच ब्रेक संपत आलाय. हं, डेस्कवर गेले नाही तर सर ओरडतील. बाय बाय. बाय. हिने त्या मुलाचा अजून फोटोही पाहिला नाही आणि फोटो न पाहताच तयार झाली. अरे फोन उचला कोणीतरी. कुठे गेली सगळी? हॅलो. बोला. बोला काय बोला. फोन तुम्ही केला, तुम्ही बोला. कोण बोलतंय? तुम्हाला कोण पाहिजे? अहो मी बोलतेय. अहो मी पण बोलतेच आहे की. अहो मी पण बोलतोच आहे की. काय चाललंय तुमचं? तुम्ही कधी पुरुषाच्या आवाजात बोलता, कधी बाईच्या आवाजात बोलता. एका आवाजात बोला तुम्ही. अहो मी कशाला पुरुषांच्या आवाजात बोलू? मी बाईच्याच आवाजात बोलतेय. अहो तुमचे कान खराब झालेत का? मी पुरुषाच्याच आवाजात बोलतोय. बाई बरं तेच. बरं बोला, काय काम काय आहे? अहो मुलगा बघायला येणार आहे म्हणून फोन केला होता. हो का? अगं बाई, मग ते पोराला सांगा माझं लग्न झालंय, मला एक मुलगा आहे आणि तो लग्नाला आलाय. हो, काय बोलता? काय कळतंय का तुम्हाला? अहो कोण बोलतंय? सांगितलं ना मीच बोलतेय म्हणून. अहो मी म्हणजे काही तुम्हाला नाव गाव काही आहे की नाही? अहो मी पेंडसे ताई बोलतेय. मी उषाबाई बोलतेय. अहो उषाताई, अहो आपण घरातल्या घरामध्ये या फोनवरती का बोलतोय? ठेवा बरं, त्या पेंडसेबाई माझ्याशी बोलताय. ठेवा तुम्ही फोन. शिबाई उचलायलाच नाही पाहिजे होता फोन, मग कळलं असतं. हा बोला पेंडसे मॅडम बोला. अहो आपल्या मानसीचा फोटो अजून दुसऱ्या ठिकाणी पण दिला होता, वेगळ्या स्थळाला. तर मुलाला फोटो आवडलाय. तो कधी येऊन जाईल म्हणालाय. आज उद्याकडे एकटाच येऊन जाईल. तेच कळवायला केला होता फोन. नाही पण त्या मुलाचा काही फोटो वगैरे? अहो फोटो आहे, मोबाईलवर आत्ता पाठवला असता, पण तुम्हाला नाही चालत ना.
बघते कोणापाशी तरी पाठवता आला तर बघते, पण तयारीत राहा कधी येईल तो. बर बर चालेल. हा ठेवते फोन. हो हो ठेव ठेव. निर्मला आपण त्या पेंडसेबाईंकडे फोटो पाठवले होते ना मनूचे. आपल्या मनूचे फोटो त्यांनी आणखी एका मुलाला पाठवले, तर त्याला ते पसंत पडलेले. तर तो आज उद्या केव्हाही येऊ शकतो. मला तर वाटतं आजही येईल. त्या म्हणाल्या की एकटाच येणार. अगं बाई हो का? पण कळवून येणार आहे ना? नाही नाही काही कल्पना नाही, पण तो आल्यावर कळेलच ना आपल्याला. नाही तसं नाही हो, काय आहे ना अचानक येऊन उभा राहिला तर सगळी धांदल उडेल ना, म्हणून विचारलं. करू करू काहीतरी करू आपण, काळजी नको करू. हा. उषाताई चहा द्या. मला दोनच हात आहेत. काय मानसी मॅडम, चेहरा खुललाय तुमचा. काही विशेष? अनिकेतला नोकरी मिळाली आहे. अरे वा, म्हणजे तुझ्या मागचं मोठं टेन्शन गेलं तर. खूप छान. ते माझ्याही शुभेच्छा सांगा त्याला. अगं मनू, हळू किती गडबड करतेयस. कधी एकदा अनिकेतला भेटते असं झालंय ग. निघतेच ना आता? हो हो लगेच. चल. मिस हळदी कुंकू, काय तुम्ही आज एवढं घाईत? तर एक अर्जंट काम आहे. अरे 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 काय झालं सर? नाही, मला ती गोल्ड लोनची फाईल आत्ता टॅली करून हवी होती, आणि मला खात्री आहे तुम्ही मला नाही म्हणणार नाही. सर भोपे, आत्ता सर? आत्ता. करा करा करा. हो मिस मानसी, गंमत केली मी तुमची. तुमच्यासारख्या सुंदर मुलीला ऑफिस शिवाय संपल्यानंतर सुद्धा मी जर थांबवलं ना तर पाप लागेल मला. आणि त्यात तुमची इतकी सगळी घाई चालू आहे म्हणजे तुम्हाला नक्कीच कुठल्या तरी महत्वाच्या माणसाला भेटायचं असणार हो ना. उठा, चला उठा, निघा घरी. सर मी प्लीज हे उद्या करू का? मला आज खरंच महत्वाचं काम आहे. अहो गंमत करतोय मी, सांगितलं ना घरी जा. खरंच गंमत करतोय मी. काम करा. अहो आत्ता खरं सांगतोय मी तुम्हाला, खरंच सांगतोय घरी जा. सर मला माहितीये तुम्ही फक्त ऑफिसच्या वेळेत ऑफिसचं काम करा, पण मी पण प्रोफेशनल माणूस आहे. ऑफिसची वेळ संपल्यानंतर लोकांना थांबवत नाही मी. जा घरी. थँक्यू सर. सॉलिड घाईत होत्या. हो. गोप्या, मला मिस मानसीच्या घरचा पत्ता दे. एकदम पत्ता.
सावकाश सावकाश, तुला लागलं नाही ना? नाही दादा. सावकाश खेळा. एक मिनिट. हे घे. नको. हे घे. थँक्यू. सगळ्यांनी खा. दादा एक मिनिट. हे तुझ्यासाठी. थँक्यू. वेलकम. बाय. बाय. फायनली अनिकेत, फायनली. मी किती खुश आहे माहित नाहीये तुला. एवढा आनंद ना मला आयुष्यात कधी झाला नव्हता. म्हणूया आपण बसून. सकाळपासून उपाशी आहे माहितीये मी. तुला नोकरी मिळावी म्हणून उपवास पकडला होता ना, पण खरं सांगू तहान भूक सगळं विसरून गेले मी. तुझा पहिला पगार झाला ना की मोठी पार्टी करूया आपण. मगाशी ना मी आपल्या लग्नाच्या स्वप्नात हरवले होते. म्हणजे तू असा घरी आलायस, अवघडून बसलायस, बाबांकडे माझा हात मागतोय, तेही आपल्या लग्नाला तयार झालेत. ताई आणि चैतन्य ना लग्नाचं सगळं प्लॅनिंग करतायत. एकीकडे असा मंडप उभारला जातोय, दुसरीकडे प्री वेडिंग शूट सुरू आहे, आणि मी ना मुंडवळ्या बांधून तुझ्या समोर येते. नोकरी नाही मिळाली आणि तू असा घोड्यावरून आला, त्यात मग मंगलाष्टक, आणि मग तुझं मला मंगळसूत्र घालणं. म्हणून मला नोकरी नाही मिळाली. काय म्हणाला? म्हणून मला नोकरी नाही मिळाली. काय म्हणाला? अनिकेत मस्करी करू नकोस माझी. तू फोनवर म्हणाला होतास तुला नोकरी मिळाली. अगं मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करत होतो म्हणून, पण तू माझं काही ऐकूनच घेतलं नाही. त्यामुळे तुझा बघ आता असा गैरसमज झालाय. मी तिथे गेलो आणि तिथे मला माझा एक मित्र भेटला. त्याला अगं खूप गरज होती ग या नोकरीची. जर का त्या मित्राला ही नोकरी नसती मिळाली ना, तर त्याने स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं. मला त्याची परिस्थिती नाही पावली आणि म्हणून मग मी इंटरव्ह्यूच नाही दिला. इंटरव्ह्यू नाही दिला म्हणजे? नाही, आणि तुला त्याची परिस्थिती पाहवली नाही, मग माझं काय? माझी परिस्थिती पाहवते तुला? बोल ना. बाबांनी स्थळ पाहायला सुरुवात केल्यापासून मी कसे दिवस काढते याची कल्पना तरी आहे का रे तुला? रात्र रात्र झोप लागत नाही. कधी एकदा तुला नोकरी लागते आणि बाबांना आपल्याबद्दल सांगते असं झालं होतं. आज जेव्हा तुझा फोन आला ना नोकरी मिळाली म्हणून, तेव्हा क्षणात असंख्य स्वप्न रंगवली होती. ती सगळी धुळीला मिळवली आहेस तू. हे म्हणू 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 हे रडू नकोस ना. अगं मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय नोकरी मिळवण्यासाठी, आणि मला खात्री आहे मला नोकरी मिळणार. मला माहिती आहे माझ्या या वागण्याचा तुला त्रास झालाय, पण अगं त्यावेळेस मला जे योग्य वाटलं ना ते मी केलं. ठीक आहे, तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस ना. मग आता मला जे योग्य वाटेल ना तेच मी करणार. बाबांसमोर रोज रोज असं घुसमटत नाही जगू शकत मी. आता बाबा जे स्थळ आणतील, मी घरी गेल्यानंतर जो कोणी मुलगा समोर असेल त्याला लग्नासाठी होकार देणार आहे.